लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. दिग्रस येथील रामदास आठवले मागासवर्गीय सहज सूतगिरणीचा धागा थेट सातासमुद्रापार. उत्कृष्ट गुणवत्तेमुळे दिग्रस सूतगिरणीतील धाग्याची चीनच्या बाजारपेठेत मागणी. बातमी दिग्रस येथून. विदर्भातील इतिहास पाहता अनेक सूतगिरण्या पंजीबद्ध होऊनही उत्पादनाखाली आल्या नाहीत, परंतु दिग्रस येथील रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी ही 2019 मध्ये पंजीबद्ध होऊन 2025 मध्ये उत्पादनाखाली आलेली आहे आणि अल्पावधीतच उत्कृष्ट दर्जाचे सूत तयार करणारी अव्वल दर्जाची गिरणी ठरली आहे. उत्कृष्ट धाग्याच्या गुणवत्तेमुळे दिग्रस गिरणीतील निघालेला धागा आज थेट चीनच्या बाजारपेठेत समुद्रमार्गे रवाना झाला. रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन 6 डिसेंबर 2019 ला झाले होते, परंतु मध्यंतरी आलेल्या कोरोनाच्या कठीण काळातील संकटात सूतगिरणीच्या कामाला ब्रेक लागला होता. परंतु अशाही परिस्थितीमध्ये सूतगिरणीचे काम चालू ठेवून आणि अवघ्या 4 वर्षांमध्ये सूतगिरणी उत्पादनाखाली आली आणि मागील 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील पंजीबद्ध असलेल्या सूतगिरणीपैकी उत्पादनाखाली आलेली ही एकमेव सूतगिरणी आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे सूतगिरणीचा धागा हा थेट विदेशात पोहोचला आहे. यवतमाळ हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या कापसाचा धागा हा उच्च प्रतीचा असतो, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. आणि हा उच्च प्रतीचा धागा तयार करण्यासाठी सर्व संचालक मंडळाचे सहकार्य, मॅनेजिंग डायरेक्टर BL बेहेरा आणि त्यांच्या सर्व टीमचे उत्कृष्ट कार्य आणि सूतगिरणीमधील ऑटोमॅटिक मशीन, एक्सपर्ट टीम, स्वतःची सूतगिरणी समजून काम करणारा कामगार, सर्व स्टाफ यांच्यामुळेच हे शक्य झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या सहकार्यामुळे सूतगिरणीची उभारणी होऊन गिरणी उत्पादनाखाली आली, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले मागासवर्गीय सूतगिरणीचे अध्यक्ष महेंद्र मानकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यामधील दिग्रस तालुक्यामध्ये आम्ही मागासवर्गीयांनी रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी स्थापन केली आणि मागील 1 वर्षापासून ही सूतगिरणी उत्पादनाखाली आली. सूतगिरणीच्या उच्च प्रतीच्या धाग्यामुळे आज सूतगिरणीचा धागा निर्यात होत आहे. ही बाब आमच्यासाठी नाही तर दिग्रस तालुक्यांसाठी व जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या सूतगिरणीच्या निर्मितीसाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच देशाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयभाऊ राठोड यांच्या मदतीमुळेच आम्ही ही गिरणी स्थापन करू शकलो, उत्पादनाखाली आणू शकलो. त्यामुळेच येथील तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील व इतरही जिल्ह्यातील कामगारांना काम देऊ शकलो. आज गिरणीचा धागा निर्यात झाला असून अजूनही पुढे इतर देशांच्या ऑर्डरी आम्हाला प्राप्त झालेल्या आहे. आज गिरणी 16,400 चात्यांची आहे, परंतु थोड्या काही कालावधीतच ही 25,000 चात्यांची तयार करून दिग्रस तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कामगारांना रोजगार देण्याचा आमचा मानस आहे. आणि या सर्व धागा निर्यात होण्यासाठी या गिरणीचे कामगार, तांत्रिक कर्मचारी, जनरल मॅनेजर तसेच गिरणीचे सर्व संचालक यांच्या सहकार्य व मदतीमुळेच आम्ही हे शक्य करू शकलो. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.